पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा। शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट। पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही। विलीनीकरणासंदर्भातील प्रश्नावरती शरद पवार यांचं उत्तर। आम्ही मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्मासोबत, मी किंवा आमच्या पक्षातील प्रमुख नेते एनडीए सोबत जाणार नाहीत। रोहित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। पवारांची राष्ट्रवादी कधीच एनडीए मध्ये जाणार नाही। संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। तर एनडीए मध्ये आणखी एक पक्ष वाढतोय, जयकुमार गोरेंचं सूचक विधान। एमएचटी सीईटी पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन। टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची आहे। सोशल मीडियावरील दाव्यांसंदर्भात तक्रार करणार। सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती। एमएचटी सीईटी सेल ही स्वायत्त यंत्रणा। परीक्षेत घोटाळ्याच्या आरोपांवरती मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। एमएचटी सीईटी परीक्षेमध्ये भाजप नेत्यांची मुलं टॉपवरती, तर या परीक्षेवरती प्रवेश घेणार आहात की स्थगित करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरणाचीही आदित्य ठाकरेंची मागणी। नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे सोमलवार शाळेत पाणीच पाणी। 3 ते 4 फूट पाण्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचं मानवी साखळी करून बचाव कार्य। उद्या सुट्टी जाहीर। विदर्भात पुढील 78 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी। खासदार कंगना रनौत यांच्याकडून जेनझी तरुणींचा गटार छाप असा उल्लेख आहे। तर नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वातंत्र्य। अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाहीत। सीजेपीच्या आंदोलनाच्या व्हायरल रील्सवरती बोलताना कंगना रनौतची जीभ घसरली। पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस। 70,000 रुपये घेऊन फेक डिग्री दिल्याच्या पालकांच्या आरोपांनंतर विद्यापीठाकडून सत्यशोधन समिती स्थापन।